नमस्कार ट्रेडर्स. आपण निफ्टीचा व्ह्यू 26 मे 2025साठी बघणार आहे. निफ्टीमध्ये उद्यासाठी इम्पॉर्टंट लेवल जर म्हणाल तर माझ्या दृष्टिकोनातनं 24,910 ही लेवल जर निफ्टीनं क्रॉस केली तर त्यावेळेला मी 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकून कॉल घेणार. त्यावेळी माझी टार्गेट 25,116पर्यंतची असू शकतात. आणि समजा 24,910 इथंच कुठंतरी ओपन झाला आणि तिथनं रिव्हर्सल कॅन्डल मिळाली आणि 24,815 ही लेवल जोपर्यंत मार्केट क्रॉस करत नाही खाली तोपर्यंत मी पुट साईडला बसणार नाही. 24,815 ही लेवल क्रॉस केली, ब्रेकडाऊन मिळाला, 5 मिनिटाची कॅन्डल खाली सस्टेन झाली, रेड कॅन्डल चांगली मिळाली तर मी पुटचा ट्रेड घेईन, 30 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस टाकेन आणि सरळ माझी टार्गेट 24,600 ते 24,650च्या आसपास असू शकतं. समजा मार्केट गॅप डाऊन झालं तर 24,600 ते 24,650 ही इथं मी लिहिलेलं आहे बघा. तर ही बाईंग झोन आहे हा. तर या एरियामध्ये जर एखादी ग्रीन कॅन्डल चांगली स्ट्रॉंग मला मिळाली तर मी 24,600चा स्टॉप लॉस टाकणार, म्हणजे बी प्रिसाईज 24,590चा स्टॉप लॉस टाकणार आणि पुन्हा माझी टार्गेट 24,800पर्यंतची असू शकतात. त्यामुळे आपण तिन्ही सिच्युएशनचा विचार केला तर गॅपअप झालं तर 24,910च्या वर असेल तर 25,116पर्यंतचं टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. गॅपडाऊन ओपन झालं आणि 24,600 24,650च्या आसपास ग्रीन कॅन्डल मिळाली तिथं बाय करणार. फ्लॅट ओपन झाला आणि 24,815 ब्रेकडाऊन मिळाला तर पुट घेणार. ब्रेकआउट मिळाला 24,910च्या वर तर कॉल घेणार. अशी माझी उद्याची स्ट्रॅटेजी आहे. अजून एक सूचना, मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपल्या सतत विवेक बुद्धीचा वापर करावा आणि मगच ट्रेड घ्यावा ही नम्र विनंती.